गुड आफ्टरनून स्टुडंट. कॅपॅसिटर ह्या सेक्शनमध्ये आपल्याला एक्सप्लेन द कॅपॅसिटर अँड कॅपॅसिटन्स अँड कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर इन सिरीज अँड पॅरलल हे आर्टिकल बघायचे. तर सुरुवातीला आपण कॅपॅसिटर म्हणजे काय बघूया मुलांना. तर देर वॉज ए नीड टू डेव्हलप ए डिव्हाइस दॅट कॅन स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी. तर मुलांनो, ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, ही इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करण्यासाठी जे काही डिव्हाइस आपण वापरणार आहोत त्या डिव्हाइसला काय म्हणायचं? कॅपॅसिटर असं म्हणायचं. द मोस्ट कॉमन अरेंजमेंट फॉर धिस कन्सिस्ट ऑफ ए सेट ऑफ कंडक्टर having a charges on them and separated by the dielectric material is called a capacitor. The capacitor is nothing but the arrangement. कॅपॅसिटर हे दुसरं तिसरं काही म्हणून नसून मुलांना काय आहे? अरेंजमेंट आहे. दोन पॅरलल प्लेटची अरेंजमेंट आहे आणि त्या प्लेटच्या मध्ये सेपरेशन आहे आणि त्या प्लेटवर वेगवेगळे दोन चार्जेस आहेत आणि त्यांचं पोटेन्शियल आहे. अशा प्रकारची अरेंजमेंट ज्या डिव्हाइसमध्ये असते त्या डिव्हाइसला काय म्हणायचं मुलांना? कॅपॅसिटर असं म्हणायचं. ठीक आहे. ॲज शोन इन फिगर ए, वी कन्सिडर हिअर ए वन प्लेट P1 और नंबर 1 प्लेट. एक प्लेट कन्सिडर केली आहे ज्याच्यावर प्लस क्यू चार्ज आहे. दुसरी प्लेट कन्सिडर केली आहे ज्याच्यावर मायनस क्यू चार्ज आहे. पहिल्या प्लेटचं पोटेन्शियल V1 कन्सिडर केलं आहे, दुसऱ्या प्लेटचं पोटेन्शियल V2 कन्सिडर केलं आहे आणि ह्या दोन्ही प्लेटचा एरिया जो आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हे काय आहे मुलांना? एरिया सारखा आहे आणि तो ए इतका कन्सिडर आपण इथं केलेला आहे. ठीक आहे. द कॅपॅसिटर इज फॉर्म्ड बाय टू कंडक्टर. ॲज शोन इन फिगर ए, वी कन्सिडर हिअर ए कंडक्टर 1 and 2 having charges plus q and minus q with potential V1 and V2, where potential V1 and V2, V is equal to total potential V is equal to काय असणार आहे? V1 minus V2 between them. The electric field in the region between them is proportional to the charge Q. मुलांना ह्याच्यामधलं फील्ड जे तयार झालेलं आहे बघा, एक प्लेट आहे ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरी प्लेट आहे ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. ह्या अनुषंगाने इथं काय झालेलं आहे? इथं फील्ड तयार झालेलं आहे आणि हे फील्ड कशाशी प्रोपोर्शनल आहे मुलांना? अल्टिमेटली चार्जशी प्रोपोर्शनल आहे. द पोटेन्शियल डिफरन्स V is the work done to carry a unit positive test charge from the conductor to the conductor 1 against the field. According to definition हे वाक्य आपण इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे. यापुढे मुलांना आता हे वर्क डन विल बी प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? क्यूशी प्रोपोर्शनल असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलांना त्या अनुषंगाने मग आपण असं म्हणू शकतो की V इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू क्यू, किंवा ह्या Q अपॉन V चा जो काही प्रोपोर्शनॅलिटी आहे, जो रेशो आहे, ते इज इक्वल टू काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. आणि ह्या कॉन्स्टंटला काय म्हणायचं? C म्हणायचं. C म्हणजेच काय? कॅपॅसिटी ऑर कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर विच इज हॅव्हिंग फॉर्म्युला Q अपॉन V. म्हणजेच चार्ज पर पोटेन्शियल डिफरन्स इज नथिंग बट द कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर. ठीक आहे. द कॉन्स्टंट C इज called the capacitance of the capacitor, which depends upon the size, shape and separation of the system of two conductors. आता ह्याचं SI युनिट बघूया मुलांना. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युल्यानुसार C इज इक्वल टू कॅपॅसिटी इज इक्वल टू Q बाय V. Q म्हणजे कुलोम, चार्ज कशात मोजतो? कुलोममध्ये. V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स कशात मोजतो? व्होल्टमध्ये. म्हणून कुलोम अपॉन व्होल्ट म्हणजेच काय? फॅरेड. ठीक आहे. डायमेन्शन ऑफ फॅरेड फॉर्म्युला म्हणजेच फॅरेडचा फॉर्म्युला काय असणार आहे मुलांना? M-1 L-2 T-4 अँड A⁻². ठीक आहे. 1 फॅरेड इज इक्वल टू 1 कुलोम अपॉन 1 व्होल्ट. ए कॅपॅसिटर हॅज ए कॅपॅसिटन्स 1 फॅरेड
if a potential difference across it rises by 1 volt when 1 coulomb of charge is given to it. ठीक आहे, एक फॅरेड कॅपॅसिटी एखाद्या कॅपॅसिटरची आहे असं आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा त्याच्यामधील पोटेन्शियल हे इन्क्रीज होत असताना 1 व्होल्ट होईल आणि त्याच्यावरचा चार्ज हा 1 कुलोम इतका असेल. ठीक आहे, तर हे जे फॅरेड आहे ते 1 मायक्रोफॅरेड, त्याचे सब मल्टिप्लायर्स आहेत मुलांना. तर 1 मायक्रोफॅरेड इज इक्वल टू काय असणार आहे, त्याचं कन्व्हर्जन 10⁻⁶ फॅरेड. 1 नॅनोफॅरेड इज इक्वल टू 10⁻⁹ फॅरेड. 1 पिकोफॅरेड इज इक्वल टू 10⁻⁻12 फॅरेड. ठीक आहे मुलांना, यानंतरचं आर्टिकल आहे प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटरमध्ये मुलांना आकृती ए आणि बी आपल्याला दिसत आहे. तर आकृती ए मध्ये ही प्लेट P1 घेतली आहे, ज्याचं पोटेन्शियल V1 आहे, ज्याच्यावर प्लस क्यू चार्ज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी प्लेट घेतली आहे ज्याच्यावर मायनस क्यू चार्ज आहे हा, आणि ज्याचं पोटेन्शियल V2 आहे, आणि सेपरेशन विल बी देअर बिटवीन द टू प्लेट्स. ठीक आहे, तर मुलांनो ह्या केसमध्ये काय होतं, त्याच्या आयदर साईडला फर्दर साईड ऑफ द P2 विल बी डिपॉझिटेड द पॉझिटिव्ह चार्जेस ड्यू टू. आता हे पॉझिटिव्ह चार्जेस डिपॉझिट व्हायचे नसतील, आपल्याला करायचे नसतील, तर काय करावं लागेल, ही प्लेट P2 काय करावं लागेल मुलांना, अर्थिंग करावं लागेल, अर्थला जोडावं लागेल. ठीक आहे, आकृती बी मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, P1 प्लेट P2 प्लेट, त्याच्यामधलं सेपरेशन, ह्याच्यावरचा पोटेन्शियल V1, ह्याच्यावरचं पोटेन्शियल V2, आणि ही प्लेट आपण इथं अर्थ केली आहे, त्यामुळे इथं हे पॉझिटिव्ह चार्जेस पुन्हा फर्दर साईडला आयदर साईड ऑफ द P2 विल नॉट बी situated on this plate. Okay, to understand the principle of capacitor, let us consider a metal plate P1 and having area A plus Q and charge plus Q be given to this plate. V be the total potential, then capacity is given by C1 is equal to Q upon V1. ठीक आहे, Q upon V1. आता इथं आपल्याला हेच म्हणावं लागणार आहे, V1 be the potential, V1 be the potential, then capacity, V1 be the potential, then capacity of C1 is given by Q upon V1 according to definition. Let us consider another insulated plate P2 held near the plate P1. By induction, a negative charge is produced on the nearer face of the equal positive charge, nearer face, and the equal positive charge develop on the further face P2 as shown in figure A. The induced negative charges lowers the potential of plate P1, while the induced positive charge raises its potential if conductor P2 is connected to the earth as shown in figure B. त्यामुळे काय होईल मुलांना, potential across the plate P2 will be decreases, so it is given by V1 minus V2. So capacity C2 is also given by C2 is equal to formula Q upon V1 minus V2. ठीक आहे, where C2 is greater than C1. मुलांना आपल्याला माहिती आहे V व्हॅल्यू जर डिक्रीज झाली तर C काय होईल, इन्क्रीज होईल. हा काय आहे, एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ओके, तर मुलांना अशा प्रकारे ही जी अरेंजमेंट आहे त्याला कॅपॅसिटर म्हणतात, आणि सिम्बॉलिकली कॅपॅसिटर आपण असं सिम्बॉल त्याचा दर्शवला जातो. इफ द कंडक्टर्स आर प्लेन then it is called as a parallel plate capacitor. We also have a spherical capacitor, cylindrical capacitor etc based on the shape of the conductor. म्हणजे कंडक्टरच्या शेपनुसार कॅपॅसिटरची काय असते मुलांना, टाईप हा ठरवला जातो. ओके.